नमस्कार मित्रांनो, श्री राम समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत इचलकरंजी मधील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले हे प्राचीन महादेव मंदिर आहे. तर जिथे हजारो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात आणि जिथे श्रद्धा, इतिहास आणि नदीचा पवित्र संगम एकाच ठिकाणी पाहायला मिळतो, असे हे एकमेव ठिकाण आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता, मंदिराच्या आवारामध्ये खूप मोठा असे वटवृक्ष आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ह्या वटवृक्षाच्या खालीच मूर्ती आहेत देवांच्या, पाहू शकता. तर मित्रांनो, पंचगंगा घाट आणि महादेव मंदिर, हे मंदिर पंचगंगा नदीच्या काठावर इचलकरंजी शहरामध्ये आहे. तर पाहू शकता, हनुमानरायाची एक मूर्ती आहे इथं. तर मित्रांनो, इचलकरंजी हे शहर कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचं औद्योगिक शहर मानलं जातं. तर पंचगंगा नदीबद्दल, पंचगंगा नदी म्हणजे 5 नद्यांचा संगम असलेली ही नदी आहे. मंडळी, या भागात ही नदी खूप पवित्र मानली जाते. शहर ही पंचगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. तर मित्रांनो, पाहू शकता, समोरच पंचगंगा महादेव मंदिर आहे. तर मित्रांनो, या मंदिर परिसरात अनेक छोटे मोठे देवस्थान आहेत. स्थानिक लोकांमध्ये हे मंदिर खूप श्रद्धेचं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. मंदिराचा परिसर जुना आणि पारंपरिक रचनेचा दिसतो. तर हे मंदिर इचलकरंजी पूर्वी घोरपडे घराण्याची राजधानी होती. त्यामुळे या भागात जुने घाट, मंदिरे आणि ऐतिहासिक वस्तू तयार झाल्या आहेत. तर पाहू शकता, आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि हे संपूर्ण मंदिरातील दगडी रचना अशी आहे. मंदिराच्या बाजूलाच अशी 2 शिवपिंड आहेत. खूप प्राचीन असे हे शिव मंदिर आहे असेही म्हटले जाते. तर मित्रांनो, हे मंदिर पंचगंगा घाट आणि महादेव मंदिर काळातील धार्मिक स्थळ मानले जाते. असे धार्मिक महत्व, येथे लोक नदीत पवित्र स्नान करतात, महादेवाला अभिषेक, पूजा करतात. तर सध्या आपण आता गाभाऱ्यात आलेला आहे. तर पाहू शकता, ही शिवपिंड. तर मित्रांनो, सध्या आपण आता मंदिराच्या पाठीमागे आलेलो आहे. खूप छोटं असं हे मंदिर आहे, पण खूप सुंदर आहे. या पंचगंगा नदीच्या घाटावर असलेले हे मंदिर आहे. तर मंदिराच्या बाजूलाच अनेक शिवपिंड असलेले एक छोटस असं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मंदिराच्या समोरच नंदी आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, समोर हा दिसतो तो पंचगंगा नदीचा घाट आहे, पाहू शकता. या मंदिर परिसरात अनेक समाधी आहेत, पाहू शकता तुम्ही. हा समोरचा हा नदी घाट आहे आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे.
आणि या मंदिर परिसरात छोटी मोठी देवळे आहेत. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, इथं बाळानाथ महाराजांच्या पवित्र अशा पादुका आहेत, पाहू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.